नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे विदर्भ आयएएस अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो। बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी या टॉपिकमधला जे महत्त्वाचे युद्ध अभ्यास आहे ते डिस्कस करणार आहोत। आणि कसे डिस्कस करणार आहोत, जे पेपरला महत्त्वाचे आहे त्याच अनुषंगाने आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, मग आता युद्ध अभ्यास जर आपल्याला अभ्यासाचा आहे तर त्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारतात त्या अगोदर समजून घ्या की युद्ध अभ्यासामध्ये सिंपल अँड सॉर्टेड पद्धतीने फक्त 3 किंवा 4 टाइप मध्ये तुम्हाला करावं लागते। ते कसे, एक लष्करी सराव असतात, एक हवाई दलांचे सराव असतात आणि एक नौदलांचे सराव असतात। आणि एक 4 नंबरचा टाइप पडतो मिसलेनियस, म्हणजे 3-4 राज्य मिळून 3-4 देशा मिळून एखादा युद्ध अभ्यास राबवलेला असो, किंवा आपल्या भारतीय लष्करा नौदल आणि हवाई दलांचे जे युद्ध अभ्यास असतात मिक्सवाले, ते पण एक युद्ध अभ्यास मध्ये तुम्हाला काय करायला लागते, मिक्स जे युद्ध अभ्यास होतात ते तुम्हाला अभ्यासावा लागते आणि त्याच्यावर प्रश्न पडतात। आता आपण काय करूया सिंपल पद्धतीने। तसं तर जनरली आत्तापर्यंतचा ट्रेंड जर तुम्ही बघितला तर युद्ध अभ्यासावर तुम्हाला प्रश्न कसे पडायचे, डायरेक्ट तुम्हाला युद्ध अभ्यासाचं नाव द्यायला जायचं आणि कोणत्या 2 देशादरम्यान हा युद्ध अभ्यास पार पडला असं विचारलं जात होतं। परंतु आयएफ थोडा काय करतोय तर ट्रेंड बदलतोय। मागच्या वर्षी गटकच्या मुख्य परीक्षेला तुम्हाला थीम विचारण्यात आली होती की हा युद्ध अभ्यास झाला, त्याची थीम काय आहे। आता आयोग काय करू शकतो, मे बी होऊ शकतो अशा पद्धतीचे प्रश्न विचारले नाही तर विचारण्यात जाण्याची शक्यता आहे। कशा पद्धतीनं हे जर 2 युद्ध, हा सायक्लोन नावाचा युद्ध अभ्यास झाला तर हा कोणत्या ठिकाणी झाला ह्या देशादरम्यान, अशा पद्धतीचे प्रश्न पडण्याची काय असते, शक्यता असते। मग काय केलं, जवळपास आपण 30-40च्या जवळपास पूर्ण सर्व जे युद्ध अभ्यास आहे डिस्कस करणार, सगळे लष्करी, हवाई आणि नौदलाचे जेवढे युद्ध आणि मिक्सवाले पण आणलेलं आहे शेवटी ते पण आपण बघणार आहोत, बरोबर। मग तुम्ही काय करा, फक्त कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्या आणि फोकस ठेवून फक्त एकदा ऐका हे 30-40 मिनिटाचं लेक्चर। जर यावर प्रश्न आला तुमचा चुकणार नाही आणि सर्वच्या सर्व युद्ध अभ्यास आपण सगळे कव्हर केलेले आहे, ठीक आहे। मग काय करा, लक्ष द्या आणि एक लक्षात ठेवा, यश हे ना खूप विनम्र असते। जे तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा येईल ना तेव्हा गाजावाजा करून येणार नाही, एकदम सायलेंटली येईल आणि सायलेंटली चाललं जाईल। मग तो जो यश मिळवण्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे, एक मार्क काय करून वेचून घेण्याची गरज आहे। मग ह्या लेक्चरमधून ॲटलिस्ट तुम्हाला मिळणारा जो 1 मार्क आहे तो तुम्ही काय करा, वेचून घ्या, तुमच्या झोळीमध्ये ठेवा आणि आलेल्या जो पेपर राहणार त्याच्यामध्ये टॅकल करून काय करा, यश संपादन करा आणि समोर जा। बघा, एवढे युद्ध अभ्यास आहे, सगळे डिस्कस करणार आहोत। त्या अगोदर एक छोटा पॉईंट सांगून देतो की ज्या विद्यार्थ्यांना आपण ऑलमोस्ट सगळ्या टॉपिकवर चालू घडामोडीचे यूट्यूबवर लेक्चर घेतलेले आहे, सर्व टॉपिकवर, म्हणजे ते सगळे निधन वार्ता सहित सगळे, फक्त 1-2 टॉपिक सुटले होते, योजना वगैरे राजकीय आंतरराष्ट्रीय सगळे काही आपले यूट्यूबवर घेणे शक्य नव्हते माझ्याच्यानी। आणि बघा, शेवटी कितीही झालं तर काही लिमिटेशन्स असतात यूट्यूब प्लॅटफॉर्मवर शिकवण्याचे, त्याच्यामुळे काय केलेलं आहे आपण, ते राहिलेले टॉपिक प्लस आपण जे सगळे लेक्चर घेतलेले आहे यूट्यूबवर त्याची एक रिकॉर्ड रिव्हिजन आणि त्याच्यातले मोस्ट IMP जे आहे ना 1100+ वन लायनर्स आपण एक कोर्स सुरू केलेला आहे। त्याच्यामध्ये 99 रुपयाची त्याची किंमत आहे, त्याच्यात तुम्हाला सगळे 1100 वन लायनर्स चांगले एक्सप्लेन करून सांगितलेले आहे। त्याचा तुम्ही काय करू शकता, फायदा घेऊ शकता। त्याच्यात मी तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड केलेले आहे, जेणेकरून पेपरला आता 10-15 दिवस राहिलेले आहे, तुम्ही एकदम फास्टमध्ये काय करू शकता, रिव्हिजन करू शकता, ठीक आहे। तर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता। विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ॲपवर जा, तिथे तुम्हाला काय हा कोर्स मिळून जाणार। चला आता लेक्चरला सुरुवात करूयात। पहिला काय म्हणते, लष्करी सराव। आता सुरुवातीला मी प्रत्येक वेळेस सांगत जाणार नाही की हा लष्करी सराव आहे, वज्रप्रहार नावाचा हा लष्कराच्या संबंधित आहे। तुम्ही समजून घ्या, इथून जेवढे लष्कराचे आपण सराव घेणार आहोत ते लष्कराच्या संबंधित आहे, म्हणजे 2 आर्मीच्या मदत आहे, ना की नेव्ही किंवा एअरफोर्सच्या मदत। जेव्हा नौदलाची सुरू होईल तेव्हा नौदलापासून सुरुवात करूया, ठीक आहे। तर आता जे मिलिटरीचे जे एक्सरसाइज असतात महत्त्वाचे ते बघा। काय म्हटलंय, पहिलाच युद्ध अभ्यास युद्ध अभ्यासाच्या नावाने आहे। बघा, कोणता आहे, युद्ध अभ्यास नावाचा एक जो मिलिटरी एक्सरसाइज आहे ते खेळले जाते। पण एक लक्षात ठेवा, आता ज्यांना काहीच माहित नाही ह्या युद्ध अभ्यासाबद्दल त्यांच्यासाठी पण एक 30 सेकंदामध्ये सांगतो की हे कशासाठी असतात। तर जे 2 देश असतात त्यांच्यामधल्या मिलिटरी तर कंटिन्यूस जंगमध्ये लढत नसतात किंवा त्यांचं काही कॉन्फ्लिक्ट सुरू नसते, मग ते जे मिलिटरी आहे कंटिन्युअसली अपडेटेड असण्यासाठी, तयार असण्यासाठी मग काय केलं जाते, फ्रेंडली देशामध्ये जे म्हणजे चांगले संबंध आहे त्या देशांमध्ये, त्या देशांमधल्या मिलिटरीमध्ये नौदलांमध्ये काय होतात, अशा प्रकारचे एक्सरसाइज केल्या जातात त्यांच्या दरम्यान, जेणेकरून नवीन अपडेशन असेल, नवीन टेक्नॉलॉजीज असतील त्याच्यामध्ये काय अप्लाय
करता येईल. ठीक आहे, नवीन आपले क्षेपणास्त्र असतात त्यात यूज करता येतात. तर असाच एक युद्ध अभ्यास नावाचा एक हे आहे, एक्झरसाइज आहे. ते कोणा दरम्यान खेळल्या जाते रे? खेळल्या जाते इन द सेन्स की कोणा दरम्यान होते, तर हे भारत आणि अमेरिका ह्या दोन देशादरम्यान ह्या युद्ध अभ्यासाची काय केल्या जाते? प्रॅक्टिस केल्या जाते. ह्या युद्ध अभ्यासाची सुरुवात कधी झाली आहे? 2002 मध्ये झाली आहे. आणि लेटेस्ट मध्ये जे सप्टेंबरमध्ये याची आवृत्ती घडली ती 21वी होती. आणि कुठे पार पडली? हे अलास्का, बघा अमेरिकेच्या अलास्का या राज्यामध्ये जे स्टेशन्स आहेत, त्यांचे बेसेस असतात मिलिटरीचे, तिथे ही काय झाली? युद्ध अभ्यास पार पडले. आता अलास्काचा तुम्हाला इतिहास माहीत असेल. सुरुवातीला USSR कडे होतं ते, त्यानंतर कुठे आलं रे? अमेरिकेकडे आलं ते राज्य. बघा एकदम लास्टमध्ये रशिया आणि अमेरिकेच्या बाउंड्रीवर हे अलास्का स्टेट आहे. ठीक आहे, तिथे हे पडलं. का सांगतोय? कारण की तुम्हाला आता ट्रेंड जो बदललेला आहे, विचारल्या जाऊ शकते ठिकाण. युद्ध अभ्यास जी 21वी आवृत्ती झाली सप्टेंबर महिन्यामध्ये, ते कुठे पार पडलं रे? अलास्कामध्ये पार पडलं. आणि कोणत्या दोन देशादरम्यान हा युद्ध अभ्यास होतो? हा अभ्यास होतो भारत आणि अमेरिका दरम्यान. बघा असाच एक वज्रप्रहार नावाचा सुद्धा मिलिटरी एक्झरसाइज जे 2010ला सुरुवात झाली, त्याची आता जे नोव्हेंबर महिन्यात आवृत्ती होती ते 15वी होती. आणि हा इडाहो नावाचं एक हे आहे, मिलिटरी बेस आहे अमेरिकेमधलं, तिथे हा काय झाला? वज्रप्रहार नावाचा युद्ध अभ्यास पार पडला. असं बघा, खंजर, भारत आणि किर्गिस्तान. मला सांगा, कीर कधी पडते? आपण जेव्हा खंजरनं कीर करतो बघा, तेव्हा काय होते? कीर पडते. तो असं लिंक करू शकता. खंजर कशाशी रिलेटेड आहे? कीरच्या संबंधित रिलेटेड आहे. मग तो कोणता देश आहे रे? किर्गिस्तान. मिडल ईस्ट मधला देश आहे. भारत किर्गिस्तान दरम्यान खंजर पार पडतो. 2011 पासून याची काय झाली? सुरुवात झालेली आहे. 12वी आवृत्ती होती. मार्च 2025 मध्ये याचा काय झालं? 12वी आवृत्ती पार पडली. आणि ही सुद्धा किर्गिस्तानमध्येच, त्या देशामध्ये तिच्या मिलिटरी जे स्टेशन्स आहेत तिथे करण्यात आली. दस्तलिक नावाचा एक युद्ध अभ्यास आहे, मिलिटरी एक्झरसाइज भारत आणि उझबेकिस्तान ह्या दोन देशादरम्यान. कोणता म्हटलं मी? कोणता म्हणतोय? दस्तलिक. ठीक आहे, त्याचं डस्टलिक पण हा शब्द आहे, त्याच्यात ट पण येऊ शकते, पण लक्षात ठेवा दस्तलिक नावाचा युद्ध अभ्यास आहे उझबेकिस्तान आणि भारतादरम्यान. जनरली आपण सगळे जिथं भारताचं इन्व्हॉल्वमेंट आहे तेच युद्ध अभ्यास बनणार दोन देशादरम्यान आहे. कधी सुरुवात झाली? लेटेस्ट मध्ये, आपल्यासाठी तर लेटेस्टच आहे, 2019 मध्ये 6वी आवृत्ती होती. सर्वात इम्पॉर्टंट का होऊन जाते? कारण की हा युद्ध अभ्यास पुणे, औंध इथच्या जे मिलिटरी स्टेशन्स आहेत तिथे पार पडला. जेव्हा भारतातील ठिकाणामध्ये जर युद्ध अभ्यास झालेला असेल तर त्याच्यावर फोकस द्या. याच्या अगोदरचे जे ठिकाणं सांगितले नाही लक्षात राहिले चालते, फक्त त्यांची काय करा तुम्ही, हा एवढाच पाठ लक्षात ठेवा. परंतु इथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की दस्तलिक नावाचं जे युद्ध अभ्यास पार पडलं भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान, ते कुठे पार पडलं रे? औंध, पुणे या ठिकाणी पार पडलं. काझिंद नावाचं, बघा ह्या नावामध्येच तुम्हाला काय दिसेल? कझाकिस्तान या शब्दाचं काय दिसेल? थोडंसं इन्व्हॉल्वमेंट दिसणार आहे. ठीक आहे, काय आहे? भारत आणि कझाकिस्तान ह्या दोन देशादरम्यान कोणता युद्ध अभ्यास पडला? काझिंद नावाचा युद्ध अभ्यास पार पडला आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये. परंतु हे 2024 मधली आवृत्ती आहे. ठीक आहे, आता काही युद्ध अभ्यास ना प्रत्येक वर्षाला होत नाही, ते काही 2 वर्षांनी 3 वर्षांनी असे पार पडतात. तर मग जो मागची याची लेटेस्ट वाली आवृत्ती होती 2024 मध्ये पार पडली 8वी आवृत्ती. आणि अवली नावाचं एक हे आहे, ठिकाण आहे उत्तराखंड म्हटलं, तिथच्या ह्या ठिकाणावर काय झाली? ही मिलिटरी एक्झरसाइज पार पडली. ठीक आहे, त्यानंतर बघा एकुवेरिन. बरोबर, माल कसा घ्यायला लागते रे? एकट्यात घ्यायला लागत असते. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहू शकता. एकुवेरिन, मालदीव. माल एकट्यात घ्यावा लागतो. कोणता आहे? एकुवेरिन, मालदीव. भारत आणि मालदीव. काही करा, लिंक लावा, ट्रिक्स लावा, लॉजिक लावा, अल्टिमेट एम काय आहे? डोक्यामध्ये ती गोष्ट आपल्या गेली पाहिजे. तेच सांगते मी तुला. मालदीव, एकुवेरिन हा युद्ध अभ्यास दोन देशादरम्यान 2009 पासून सुरुवात झाली. 24ची आवृत्ती 8वी होती, 25ची आवृत्ती 8वी होती. आणि तिरुवनंतपुरम, कुठे? केरळमधलं तिरुवनंतपुरम ह्या ठिकाणी काय झालेलं आहे? एकुवेरिन नावाचा हा युद्ध अभ्यास डिसेंबर महिन्यात लेटेस्ट पार पडलेला आहे. ठीक आहे,
लेमेतेव नावाचा एक युद्ध अभ्यास आहे. भारत सेशल्स 2001 पासून सुरुवात आहे, परंतु याची आवृत्ती फ्रिक्वेंटली होते आणि यावर्षी झाली म्हणून महत्त्वाची 10वी आवृत्ती सेशल्स या देशामध्येच काय झालं पार पडली. संप्रीती सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात कन्फ्युजिंग. बांगलादेश संबंधित 2 आहे ते लक्षातच ठेवा, एक संप्रीती आणि एक बोंगो सागर पण येते, आणि यस संप्रीती आणि बोंगो सागर नावाचे 2 युद्ध अभ्यास आहे. ही संप्रीती ही मिलिटरी एक्झरसाइज आहे, ठीक आहे. बोंगो सागर हा नेव्हल एक्झरसाइज आहे, नौदलाचा एक्झरसाइज आहे. संप्रीती कोणादरम्यान? भारत आणि बांगलादेश, ठीक आहे. सुरुवात 2009ला झाली, 11वी आवृत्ती ती. महत्त्वाचं स्टेशन काय आहे, कुठे झालं हे? उमरोई येथे, मेघालय जे आहे ना, उमरोई हे ठिकाण मेघालयमधलं, तिथे 3 ऑक्टोबर. अरे सर 23 मध्ये झालं का बरं आता घेत आहे? कारण की अजूनही याचं महत्त्व काय आहे रे आहे, कारण की तुम्हाला लेटेस्ट मधल्या आवृत्तीमध्ये विचारल्या जाऊ शकते. आयोग विचारत नाही का तुम्हाला 2-2, 3-3 वर्ष अगोदरचे प्रश्न? मग इथेही विचारल्या जाऊ शकते की संप्रीती नावाचा जो युद्ध अभ्यास आहे भारत आणि बांगलादेश दरम्यान 2023 मध्ये झालेला, कोणत्या ठिकाणी झाला रे? उमरोई ह्या मेघालय इच्छा मिलिटरी एक्झरसाइज स्टेशनवर झाला. बघा हा खूप जुना युद्ध अभ्यास आहे. नोमॅडिक एलिफंट नावाचा कोणादरम्यान? मंगोलिया दरम्यान. मंगोलियाला जायला काय लागते रे आपल्याला? साधं सुद्धा आपण पायी जाऊ शकू का? आपल्याला एलिफंट सारखा अवाढव्य गोष्ट लागणार आहे. आणि बघा याचा आत्तापर्यंतच्या युद्ध अभ्यासामध्ये ना सगळ्यात मोठं नाव आलं हे आहे, नोमॅडिक एलिफंट. मग ह्या युद्ध अभ्यासासाठी कुठं जावं लागेल आपल्याला? मंगोलियामध्ये जावं लागेल. आणि कुठे? उलान बतार नावाचं जे शहर आहे तेथे जावं लागेल. यावर्षीची 17वी आवृत्ती लेटेस्ट ती कुठे पार पडली? नोमॅडिक एलिफंट नावाचा युद्ध अभ्यास उलान बतार जे मंगोलिया इथे आहे. शक्ती, आता इथून शक्ती सुरू होणार आणि सगळे कन्फ्युजिंग वाले आता युद्ध अभ्यास येणार आहे, ठीक आहे. शक्ती, गरुड शक्ती, मित्र शक्ती, यू शक्ती, तीव शक्ती, ठीक आहे. लक्ष द्या, तुम्हाला मी एक 1 बाय 1 मस्त क्रिस्टल क्लिअर पद्धतीने सांगतो, लक्ष ठेवा. शक्ती, मला सांगा तुम्ही युरोपियन युनियन याच्यातला सगळ्यात शक्तिशाली देश कोणता आहे रे? फ्रेंच हा देश आहे, ठीक आहे. ब्रिटन तर आता निघून गेला त्याच्यामधला, ब्रिटन निघून गेल्यानंतर आता युरोपियन युनियनमध्ये फक्त फ्रेंच हा देश आहे 27 देशामधला सगळ्यात शक्तिशाली देश आहे, बरोबर. म्हणून हा शक्तिवान देश आपण कोणासोबत खेळतो रे? शक्ती नावाचा युद्ध अभ्यास हा भारत आणि फ्रेंच या 2 देशादरम्यान खेळला जातो आणि पार पडतो. समजा 2011 मध्ये या युद्ध अभ्यासाची सुरुवात झाली आणि जुलै 2025 मध्ये जी आवृत्ती घडली ते 8वी होती. आणि ला कॅव्हॅलरी नावाचं जे एक्झरसाइज स्टेशन आहे, मिलिटरी एक्झरसाइज स्टेशन कुठे? फ्रेंचमध्ये तिथे पार पडले. बघा शक्ती म्हटलं तर फ्रेंच आणि आजूबाजूचं मित्र कसा? मित्र तर शक्तिवान कोण आहे? मित्र शक्ती कोण आहे रे? आपल्या सगळ्यात शक्तिवान देश कोणता आहे? तसा आजूबाजूला पाकिस्तान आहे का? भूटान आहे का? नेपाळ आहे का? नाही. म्यानमार आहे का? नाही. बांगलादेश, अरे ते बांगलादेशची सत्ता आता तिथे गेली, आपल्या शेख हसीना होत्या त्या आपल्या इथे आहे तर नाही आहे ताकदवर. फक्त चीनला सोडून द्या, चीनचा काही आपल्या इथं काही लॉजिक लावू नका. सगळ्यात शक्तिशाली देश आणि सगळ्यात फ्रेंडली देश कोणता आहे रे आपल्या इथचा? मित्र शक्ती कोणता आहे? श्रीलंका आहे, बरोबर. श्रीलंकेसोबत आपले ट्रेड्स चांगले आहे, व्यापार चांगला आहे आणि फ्रेंडली कंट्री आहे आपल्यासाठी. मग काय म्हणू शकतो आपण? शक्तिवान देश आहे आणि आपला मित्र सुद्धा आहे. कोण आहे रे? श्रीलंका आहे. अशा पद्धतीने लिंक लावा तुम्ही. भारत आणि श्रीलंकेदरम्यान हा एक्झरसाइज 2012 पासून सुरुवात झाली. यावर्षीची आवृत्ती ही 11वी होती. आणि बेळगाव बघा कुठे झालं? बेळगाव कुठे? जे सद्यस्थितीत कर्नाटकात येते आणि त्याच्यावर कॉन्फ्लिक्ट सुरू आहे की महाराष्ट्रात येईल की आपल्या कर्नाटकमध्ये आहे. तर ते ॲक्च्युली आता सध्या कर्नाटकमध्ये आहे, त्याच्या कॉन्फ्लिक्ट आहे, त्याच्यावर बोलू नये आपण. त्या ठिकाणावर झालेलं आहे. मग ते पण आता भारतातून सोडून महाराष्ट्राच्या जवळच्या ठिकाणावर झालेलं आहे. मग तो अजूनच महत्त्वाचा आहे. मित्रशक्ती कोण? भारत आणि श्रीलंकेदरम्यान. हरिमाऊ शक्ती बघा, ठीक आहे. आता तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये वर्ड थेरपीचा एक तुम्ही यूज करू शकता. हरिमाऊ शक्ती म्हटलं तर म आणि काय सुरुवात होते? म पासून सुरुवात होते मलेशियाची, आणि हरिमाऊ मध्ये म सुद्धा येतो. मग असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. भारत आणि मलेशिया
कोणती शक्ती आहे रे याच्यामध्ये? हरिमाऊ नावाची शक्ती आहे. ह्या म्हणजे त्याचा युद्ध अभ्यास आहे हरिमाऊ शक्ती नावाचा. त्याची सुरुवात 2012ला झाली. 5वी आवृत्ती होती. राजस्थानमध्ये झाली. कोणत्या महिन्यात रे? डिसेंबर महिन्यामध्ये. ठीक आहे, आलं का लक्षात? शक्ती कोणादरम्यान? भारत फ्रान्स. मित्र शक्ती सगळ्यात आजूबाजूचे देश कोणता सगळ्यात चांगला देश आहे मित्रवान आपला शक्तिवान? श्रीलंका देश आहे. ठीक आहे, श्रीलंकेमध्ये सद्यस्थितीत दिटवाह नावाचं चक्रीवादळ आलं होतं बघा, आणि त्याच्यासाठी आपण ऑपरेशन कोणतं राबवलं रे? सागर बंधू नावाचं. ठीक आहे, लक्षात ठेवा, एक्स्ट्रा पॉईंट आहे. हरिमाऊ शक्ती म येते याच्यामध्ये, मग पासून मलेशिया. ठीक आहे. गरुड शक्ती. आता सर सगळ्याच्या ट्रिक्स सांगणं शक्य आहे का? ट्रिक्स तर सांगणं शक्य नाही, पण काही गोष्टी लक्षात ठेवणे शक्य आहे. गरुड शक्ती याच्यामध्ये ड येते बघा, आणि इंडोनेशिया असं तुम्ही लिंक लावू शकता. ड आणि ड, इंडोनेशिया. ड गरुड इंडोनेशिया कोणादरम्यान? भारत आणि इंडोनेशिया दरम्यान. 2012ला सुरुवात झाली. 10वी आवृत्ती आहे बघा. ही सुद्धा भारतामध्ये बाकलो ठिकाण आहे हिमाचल प्रदेशमधलं. तिथे डिसेंबर महिन्यामध्ये काय झाली? पार पडली. ठीक आहे सर, 4 लक्षात आल्या शक्त्या. वारंवार रिपिटेशन रिव्हिजन जाऊ द्या 1 मिनिट, पण आपला नंतरचा टाइम जाणार नाही. शक्ती फ्रान्स म्हणजे भारत तर आलाच आता, ते काही पाठ करण्याची गरज नाही. शक्ती भारत आणि फ्रान्स. मित्र शक्ती भारत आणि श्रीलंका. हरिमाऊ शक्ती म आला सर मलेशिया. गरुड शक्ती ड आला सर इंडोनेशिया. ठीक आहे, आले का शक्तीवाले 4 लक्षात? आता मैत्री बघा, मैत्रीवाले 2-3 आहे. मैत्री भारत आणि थायलंड. ठीक आहे, आपण एक आपला मित्र होता तो थायलंडला गेला होता मैत्री करण्यासाठी. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. 2006ला सुरुवात झाली. 14वी आवृत्ती होती. सप्टेंबर महिन्यामध्ये जे युद्ध अभ्यास झालं ते उमरोई मेघालय या ठिकाणी झाला. शून्य मैत्री, ॲक्च्युली हे शून्य मैत्री आहे, शून्य नाही आहे. मी आता प्रोनाऊन्सिएशन शून्य होते इंग्लिशमधलं, तुम्ही जेव्हा बघा ते शून्य होते. ठीक आहे. नेपाळ दरम्यान 2006ला सुरुवात झाली 14वी आवृत्ती. ओके, ठीक आहे. ठीक आहे, हा पोर्शन तुमचा लक्षात नका ठेवू, हे लेटेस्टमध्ये झालेलं नाही आहे. ठीक आहे, भारत आणि नेपाळ दरम्यान होते, एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा. ते रिपिटेशनमध्ये आलेलं आहे PPT एडिट करताना. ठीक आहे. सूर्यकिरण नावाचा युद्ध अभ्यास होते बघा भारत आणि नेपाळ दरम्यान. ठीक आहे, सूर्यकिरण नावाचा युद्ध अभ्यास होते भारत आणि नेपाळ दरम्यान. ठीक आहे, काही लक्षात येते का रे? बघा यांच्या फ्लॅगवर सूर्य काढलेला असतो, आणि असं लक्षात ठेवू शकता तुम्ही नेपाळच्या फ्लॅगवर काय आहे? सूर्य आहे. सूर्यकिरण 2011 पासून 29वी आवृत्ती होती. या 19वी आवृत्ती होती 2025 मधली पिथोरागड उत्तराखंडमध्ये पार पडली. बघा, हा युद्ध अभ्यास महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे सर? कळणार नाही, कारण की याची पहिली आवृत्ती होती. कधी झाली रे? 2024 मध्ये जे झाली ना, त्याच्यानंतर झालीच नाही, पण 2024 मध्ये जे झाली ते पहिली आवृत्ती होती, आणि बिकानेर राजस्थान या ठिकाणी झाली. कोणत्या दरम्यान? भारत सौदी अरेबिया दरम्यान. कोणता रे? तनिष्क नावाचा जो युद्ध अभ्यास आहे त्याबद्दल बोलतोय. अल नगह महत्वाचे आहे. अल मोहम्मद अल हा याच्यावर युद्ध अभ्यासावर प्रश्न येऊन गेला होता पहिल्यांदा जेव्हा ते झाला होता युद्ध अभ्यास. ठीक आहे, भारत सौदी अरेबिया दरम्यान. तसाच सांगतोय अल नगह. हे जे नाव आहे ना कठीण वाटतात, पण 1-2 वेळा वाचले तर लक्षात येते. भारत ओमान दरम्यान सुरुवात 2015ला 5वी आवृत्ती होती. सप्टेंबर 24 मधली म्हणतोय मी, आता झालाच नाही आहे. सलालाहा नावाचं ओमानमधलं ठिकाण आहे तिथे. विनबॅक्स. आता हे वाले युद्ध अभ्यास तर पाठच करायची गरज नाही पडत. याच्यामध्ये दोन्ही नाव दिलेले असतात बघा. विनबॅक्स म्हणजे इथं दिलेला व्हिएतनाम, आणि हे व्ही म्हणजे व्हिएतनाम, आणि इनबॅक्स म्हणजे काय आहे? इन म्हणजे इंडिया म्हणून दिलेला आहे. भारत आणि व्हिएतनाम दरम्यान पार पडते. 2018ला सुरुवात झाली. 6वी आवृत्ती आहे जी 2025 मध्ये झाली, आणि हनोई नावाचं ठिकाण आहे व्हिएतनाम, या ठिकाणी ही युद्ध अभ्यास पार पडला. झॅपॅट नावाचा युद्ध अभ्यास बघा भारत रशिया दरम्यान 9ला सुरुवात झाली. बेलारुस का बरं? कारण की हा झॅपॅट नावाचा युद्ध अभ्यासामध्ये रशिया कंडक्ट करतो, आणि याच्यामध्ये जे फ्रेंडली कंट्री आहे रशियाच्या आजूबाजूचे ते सुद्धा भाग घेतात, आणि त्याच्यात भारत पण भाग घेतो. ठीक आहे. अजय वारियर म्हणून तो बेलारुस या ठिकाणी पडला. अजय वारियर 2 आहे, एक अजय वारियर आणि अग्नि वारियर. ठीक आहे, आपल्यासाठी अजय कोण आहे रे? ब्रिटनमध्ये आहे. आपला अजय कुठं बसून आहे? ब्रिटनमध्ये बसून आहे. जो 2011ला सुरुवात झाली. 8वी आवृत्ती नोव्हेंबर 25 मधली. ठीक आहे, आणि राजस्थान येथे पार पडली. बघा,
आपला अजय जो आहे ब्रिटनला गेला आहे आणि अग्नी कुठे गेलाय रे, सिंगापूरला गेलाय शिंगाडे खाण्यासाठी. भारत काय गेली आहे, अग्नी आपली शिंगाडे खाण्यासाठी गेलेली आहे. भारत सिंगापूर दरम्यान अग्नी वॉरियर नावाचा युद्ध अभ्यास पार पडला जातो. हँड इन हँड बघा, भारत आणि चायना भरपूर दिवस झाले, याच्या काही अजून डेव्हलपमेंट झालेली नाही आहे, परंतु याच्या अगोदर हँड इन हँड नावाचं युद्ध अभ्यास पार पडलं होतं भारत आणि चीन दरम्यान. सिनबॅक्स नावाचं, इथून तर लक्षात म्हणजे तुमच्या लक्षातच राहतं. विनबॅक्स झालं तर भारत व्हिएतनाम. सिनबॅक्स म्हटलं तर काय ते रे, सी म्हणजे काय रे, कंबोडिया. कंबोडिया नावाचा देश आहे. ह्या दोन देशादरम्यान काय होतं, हा युद्ध अभ्यास पार पडतो. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. जे युद्ध अभ्यासाबद्दल डिटेल्स माहिती करण्याची ऑलमोस्ट म्हणजे मी तुम्हाला सांगतो, कोणत्याच युद्ध अभ्यासाबद्दल एवढी डिटेल्स माहिती करण्याची गरज नाही, फक्त नाव माहीत पाहिजे. शक्ती सर भारत फ्रान्स, मित्र शक्ती भारत श्रीलंका, हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया. त्यानंतर कोणती शक्ती आली रे, एक गरुड शक्ती आली होती इंडोनेशिया, भारत इंडोनेशिया दरम्यान. ठीक आहे सर, आलं का लक्षात. मैत्री भारत थायलंड दरम्यान. सायक्लॉन नावाचं युद्ध अभ्यास बघा, सायक्लॉन नावाचं युद्ध अभ्यास भारत आणि इजिप्तद्वारे काय केला जातो, हा युद्ध अभ्यास पार पडतो. परंतु याचं घोषवाक्य लक्षात ठेवा, 2025 मधलं जे युद्ध अभ्यास झाला असेल, टुगेदर वी ट्रेन टुगेदर वी एक्सेल. कोण रे, भारत आणि इजिप्त. सायक्लॉन नावाचं जसं सायक्लॉन आहे इजिप्तमध्ये आलं, तसं डेझर्ट सायक्लॉन. आता UAE हा देश पूर्ण डेझर्टच होता, त्याच्यानंतर तो पूर्ण देश बनलेला आहे त्या डेझर्ट काढू बघा. डेझर्ट सायक्लॉन भारत आणि UAE संयुक्त अरब अमिराती ह्या दरम्यान, या दोन देशादरम्यान होते. बोल्ड कुरुक्षेत्र नावाचं, बरोबर. सिंगाडे कोण गेलं तर सिंगाडे खायला अग्नी गेली होती, अग्नी वॉरियर. तसंच बघा, बोल्ड कुरुक्षेत्र नावाचा युद्ध अभ्यास आहे भारत आणि सिंगापूर. ठीक आहे, आपले जे महत्वाचे लष्करी युद्ध अभ्यास होते ते झाले. आता मी तुम्हाला नौदलाचे जे युद्ध अभ्यास महत्वाचे आहेत ते सांगतो. ठीक आहे, याच्यामध्ये जे आपल्या INS तमाल असतात, INS तारनाणी असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर वेगवेगळ्या नावाचे जे INS अर्नाळा झालं, निलगिरी, उदयगिरी, असे जे INS असतात त्याच्यात भाग घेतात. मग आता जेवढं डिटेल्स जाण्याची गरज नाही, आपल्या ह्या युद्धाभ्यासासाठी कोणता INS गेला आहे काय आहे ते लक्षात नाही. हा अजून एक लक्षात ठेवा, INS गुलदार नावाचं जे INS आहे ते भारतातील पहिलं असं घटना घडलेली आहे की ते INS गुलदार महाराष्ट्र सरकारला दिलं आणि त्याद्वारे काय होणार आहे, ते त्याच्यावर पहिलं अंडर वॉटर म्युझियम बनणार आहे. कुठे, मुंबईमध्ये INS गुलदारचा वापर करून. लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, मला आठवला म्हणून सांगितलं मी. वरुणा नावाचा जो नौदल सराव आहे भारत फ्रान्स दरम्यान होतो, 93ला सुरुवात झाली, 23वी आवृत्ती होती, मार्चमध्ये जी पार पडली. कुठं पडली रे, अरेबियन जे सी आहे, अरबी समुद्र, तिथे. समुद्र शक्ती भारत इंडोनेशिया. आता शक्तीवाल्या तर भरपूर आहे, बरोबर. तिकडेच्या तर मेन मी सांगितलंच तुम्हाला, अजून एकदा सांगतो. कोणत्या रे, लिहू का नाही लिहत, जाऊ द्या. शक्ती भारत फ्रान्स, मित्र शक्ती भारत श्रीलंका, हरिमाऊ शक्ती आहे सर त्याच्यामध्ये भारत मलेशिया. त्यानंतर कोणती सांगितली मी, गरुड शक्ती भारत इंडोनेशिया. आता तशासारखी बघा समुद्र शक्ती सुद्धा आहे, ती काय आहे रे, भारत इंडोनेशिया. बघ, दोन झाले. कोणते दोन झाले, इंडोनेशियाचे. एक गरुड झाला, गरुड हे समुद्रावर उडतात ना रे जास्तीत जास्त, असं लक्षात ठेवा. तसेच पृथ्वीवर उडतात ते लक्षात ठेवू शकता तुम्ही. गरुड आणि समुद्र हे जे दोन शब्द आहे, हे दोन्ही शब्द तुम्हाला एका देशासंबंधी लक्षात ठेवावा लागणार आहे. तो म्हणजे कोणता रे, इंडोनेशिया नावाचा देश आहे. ह्या मिलिटरी एक्झरसाइज आहे आणि हे नेव्हल एक्झरसाइज आहे, नौदलाची एक्झरसाइज आहे. सुरुवात कधी झाली ह्या समुद्र शक्तीची, 2018 मध्ये झाली. 5वी आवृत्ती आहे बघा, ऑक्टोबर 2025 मध्ये पार पडली विशाखापट्टणम येथे. आलं का लक्षात. आला का, शक्तीवाल्या कन्फ्यूज होणार का तुम्ही, नाही होणार सर. अजून एकदा सांगतो मी, गरुड शक्ती आणि समुद्र शक्ती हे दोन युद्ध अभ्यास हे इंडोनेशियाच्या लक्षात ठेवायचे. इंद्र बघा, सर्वात हिटेड टॉपिक 2003 पासून, कधी म्हणजे सगळ्यात सोपीवाला हा युद्ध अभ्यास आहे आणि येऊ शकते तुम्हाला. भारत रशिया दरम्यान 14वी आवृत्ती मार्च एप्रिल मध्ये जी पार पडली चेन्नईमध्ये. सिम्बॅक्स नावामध्येच आहे, यस फॉर सिंगापूर. सिम्बॅक्स, सिंगापूरचे दोन बघितले आपण,
त्याच्या अगोदर एक अग्नी वॉरियर बघितली, सिंगाडे खायला गेले होते ते, ठीक आहे. त्याच्यानंतर एक बघितले बोल्ड कुरुक्षेत्र, आणि तिसऱ्या नंबरचं आता आलं नौदलातलं सिम्बॅक्स. या स्वरून लक्षात राहते भारत सिंगापूर दरम्यान. सुरुवात कधी झाली रे? 1994 मध्ये झाली. 32वी आवृत्ती होती. याला पूर्वीचं नाव काय होतं रे? एक्झरसाइज लायन किंग नावाचं काय होतं ह्या युद्ध अभ्यासाला नाव होतं. ते दक्षिण चीन समुद्रामध्ये, जे साऊथ चायना सी म्हणतो आपण, तिथे पार पडले. बघा स्लिनेक्स यस आहे, SL म्हणजे काय रे? श्रीलंका. भारत श्रीलंकेदरम्यान 2005 मध्ये 12वी आवृत्ती होती, ऑगस्टमध्ये झाली. कोलंबो मध्येच पार पडली, ठीक आहे. आणि याची ज्या हे होती काय म्हणते त्याला थीम काय होती? स्ट्रेंथनिंग द रिजनल मॅरिटाईम सिक्युरिटी, ही काय होती यावर्षीची थीम होती. महत्वाचं आहे, मी थीम जास्त जणांची शोधल्या, मी थीम्स आयोगाने जसा प्रश्न विचारला, परंतु मोस्ट मला दिसल्या नाही. ज्या 3-4 युद्ध अभ्यास होते त्यांच्याच होत्या, म्हणून ॲटलिस्ट तेवढ्याचा पाठ करू शकतो ना आपण. स्ट्रेंथनिंग रिजनल मॅरिटाईम सिक्युरिटी काय होते याची स्लिनेक्सच्या नौदलाच्या युद्ध अभ्यासाची हे होती, थीम होती. ऑस इंडेक्स नावाचं बघा, AUS वरूनच लक्षात येते. तुम्ही क्रिकेट पाहत असणार तर तुमच्या ह्या काय करू शकता, तुम्ही त्या नावाला काय करू शकता, ब्रेकडाऊन करू शकता. ऑस्ट्रेलिया, भारत ऑस्ट्रेलिया, AUS ऑस्ट्रेलिया, भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान हे नौदल सराव होते. 15ला सुरुवात झाली, 2015ला 4थी आवृत्ती होती बघा, नोव्हेंबर 2025ची. हे दरवर्षी होते का रे? दरवर्षी नाही होते बघा. 2015ला सुरुवात झाली आणि यावर्षीची 4थीच आवृत्ती आहे. हे 2-3 वर्षानंतर पार पडते उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये. जॅमॅक्स नावाचं जे लक्षात येते, जपान, भारत जपान दरम्यान योकोसुवा या ठिकाणी ऑक्टोबर 25 मध्ये. बोंगो सागर, बोंगो सागर त्या नावामध्येच आहे बोंगो, ठीक आहे. बांगलादेश 19ला सुरुवात झाली, मार्च 2025, आणि बंगालचा काय रे उपसागरामध्ये ती पार पडली बघा. भारत ब्रिटन, बरोबर. भारत ब्रिटन दरम्यान जसं मी तुम्हाला याच्या अगोदर कोणते सांगितले होते, ब्रिटन दरम्यान अजय वॉरियर होती बघा, मिलिटरी एक्झरसाइज. तसंच कोकण नावाचा आता नौदल सराव आहे. इथून लक्षात ठेवा, हे नाव तुम्हाला थोडीशी आउट ऑफ द आपल्या काय म्हणताय स्टेशन दिसणार आहे, परंतु महत्त्वाचे आहे. झैर अल बहर, कारण की ते वाचायला थोडं प्रोनाऊन्सिएशनला रिमेंबर ठेवायला कठीण जाते, ठीक आहे. आता बहर म्हणजे मोस्ट ऑफ द काय होतात की हे नौदल सरावच असतात, जिथं तुम्हाला बहर दिसणार, ठीक आहे. ह्या युद्ध अभ्यासाची सुरुवात 2019ला झाली होती. पण तुम्ही काय लक्षात ठेवा, हा एक शब्द पकडायच्या मधला कीवर्ड्स पकडा. झैर नावाचा जो आला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट, झैर अल मोहम्मद, तर मी काय करणार आहे, कतार काढणार, कतार, ठीक आहे. कतार नावाचा जो देश आहे, त्या दोन भारत आणि कतारच्या दरम्यान काय होते, झैर अल बहर नावाचा काय होतो नौदल सराव होतो. नसीम अल बहर म्हटला, बरोबर. झैर म्हटला तर कोणता रे, कतार, आणि नसीम जर आला तर ओमान. याची सुरुवात 93ला झाली. सुरुवात वगैरे नका लक्षात ठेवू, फक्त आणलंय मी, जे पोरांना एक्स्ट्रा जर अभ्यास करायचा असेल त्यांनी करा पाठ. पण मी काय म्हणतो, झैर शब्द आला तर कतार, भारत कतार. नसीम आला तर भारत ओमान लक्षात ठेवायचं, ठीक आहे. अल मोहम्मद अल याच्यावर प्रश्न येऊन गेला. भारत सौदी अरेबिया दरम्यान, मोहम्मद अरेबियाला राहतो सौदी अरेबियाला. ट्रॉपेक्स नावाचा युद्ध अभ्यास आहे बघा, लष्कर, हवाई दल आणि तटरक्षक दल, जो जोधपूरमध्ये पार पडला यावर्षीचा. आलं का लक्षात बघा. आता हवाई दलाचे जे युद्ध अभ्यास आहेत ते आपण डिस्कस करूयात. आता नौदलाचे झाले आणि लष्कराचे झाले. हवाई दलाचे जास्त नसतात, 3-4च आहे. उदार शक्ती, सर शक्ती काय नाव आपला पिच्छा सोडून नाही आला हो सर, तरी रिपिटेशन मध्ये सांगतो. पहिला शक्ती काय होता रे, भारत फ्रान्स. दुसरा शक्ती काय होता, मित्र शक्ती श्रीलंका. हरिमाऊ शक्ती मग आला सर मलेशिया, भारत मलेशिया दरम्यान. गरुड शक्ती सर, गरुड ड म्हणजे इंडोनेशिया, इंडोनेशिया, ठीक आहे, ठीक आहे सर. इंडोनेशिया बद्दल एक नौदलाचा सराव पण होता, एक कोणता होता रे, समुद्र शक्ती नावाचा, ठीक आहे. तो कोणा, भारत इंडोनेशिया दरम्यान. आता उदार शक्ती बघा, मलेशिया. सर 2 येऊन गेले हो शक्ती रिलेटेड, आला का लक्षात बघा. मलेशियाचं मी काय सांगितलं होतं तुम्हाला, जसं हरिमाऊ शक्ती होतं, पण हे काय होतं, मिलिटरी एक्झरसाइज होतं. हरिमाऊ शक्ती, शक्ती लिहायची गरजच नाही आहे, ठीक आहे. हरिमाऊ शक्ती बघा, हे कशाचं, ह्या 2, हे मिलिटरीची आहे, हे नौदलाची आहे. कुठं रे, भारत मलेशिया. 2018ला सुरुवात झाली, 3री आवृत्ती होती, ऑगस्ट 2024 मध्ये पार पडली. कोणत्या शहरामध्ये, क्वांटन नावाचं शहर आहे बघा, क्वांटन नावाचं शहर आहे. याच्यावर काहीतरी मला आठवते की SCO शिखर परिषद जी आहे, यस 2000
क्वालालंपूरमध्ये एक शिखर परिषद पार पडली होती SCOची. तुम्ही एकदा सर्च करून कमेंटमध्ये टाका, महत्त्वाची आहे. SCOची शिखर परिषद जी झाली होती ना 2025 मधली, ब्रिक्स होती की SCO होती ते आठवत नाही मला. SCOची शिखर परिषद ही तर तियानजिनमध्ये पार पडली. SCO 2025 जी होती ही कुठं पार पडली रे? तियानजिन नावाचं शहर आहे चायनामधलं. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे लक्षात राहते. तियानजिन नावाचं चीनमधलं, हे कन्फर्म माहिती आहे मला. ठीक आहे. ब्रिक्स, ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्ही. आणि मी सांगतो तुम्हाला, कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईन कमेंट की ते एक क्वालालंपूर नावाचं शहर आहे, त्याची ती वाली जे समिट आहे कोणती होती ते. ठीक आहे. उदार शक्ती नावाचं बघा, लक्ष द्या. इथं आपण भटकतो. का बरं भटकतो? कारण की आपल्या करंट अफेअर्सचं जे वायरिंग झालेलं आहे ना ते सगळीकडे झालेलं आहे. म्हणजे क्वांटम जरी दिसलं, मलेशिया जरी दिसलं तर ते असं थोडं वेगळ्याच पद्धतीनं डोकं चालायला लागते. ठीक आहे, अलग लक्षात. उदार शक्ती आणि कोणती सांगितली? एकाच्या अगोदरची हरिमाऊ शक्ती, मलेशियाशी संबंधित आहे. गरुड, बरोबर. आता कन्फ्यूज व्हान का रे? हो सर, कन्फ्यूज तर होईन नाही. गरुड शक्ती म्हटलं मी, इंडोनेशिया. आणि फक्त गरुड जर आला तो कोणता येते रे? भारत आणि फ्रान्स दरम्यान आहे. ठीक आहे, अलग लक्षात. गरुड आला फक्त, भारत गरुड नौदल सराव तो कोणा दरम्यान येणार आहे? तो फक्त फ्रान्स दरम्यान. 2003ला सुरुवात झाली, 8वी आवृत्ती होती. 16, 27 नोव्हेंबर 25 आणि फ्रान्समध्ये झाली. शून्य मैत्री भारत जपान दरम्यान 2018. बघा तिथं जे रिपिटेशनमध्ये झालं ना त्याची जे इन्फॉर्मेशन हे आहे. नौदल सराव आहे, शून्य मैत्री जपान दरम्यान. व्हीर गार्डियन हा सुद्धा जपान. धर्म गार्डियन जपान. डेझर्ट नाईट नावाचा भारत फ्रान्स दरम्यान होतो, पार पडतो. सुरुवात 2021ला झाली. कोणता म्हटलो? डेझर्ट नाईट नावाचा. ठीक आहे. ईस्टर्न ब्रिज नावाचा भारत ओमान या दरम्यान नौदल सराव काय होतं रे? पार पडला जातो. मल्टीलॅटरल एक्झरसाइज बघा, काही म्हणजे जे 3 देश 4 देश इन्व्हॉल्ड असतात किंवा आपल्या भारतामधलेच लष्करी सराव, नौदल सराव, हवाई दल बघा. ती सेवा एकात्मिक बहुक्षेत्रीय म्हणजे तिन्ही दलाचे जे मिलिटरी, तिन्ही दलाचे जे काय म्हणतील तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यामध्ये दिसेल. कोणता रे? प्रचंड प्रहार नावाचा आहे अरुणाचल प्रदेशमध्ये, ज्याची आवृत्ती झाली. डेझर्ट हंट हा सुद्धा एकात्मिक त्रिसेवा विशेष दलांचा सराव आहे. तिन्ही दल इन्व्हॉल्वमेंट आहे, जोधपूरमध्ये पार पडली. आणि लास्टमध्ये मलबार युद्ध अभ्यास हा कोणत्या दरम्यान, कोणत्या 4 देशादरम्यान पार पडतो रे? भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान. हे कोणते देश आहे? क्वाड देश आहे. भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान. आलं का लक्षात? ठीक आहे. बघा, तुम्हाला कन्फ्युजिंग होणारे, याच्या अगोदर मी तुम्हाला काही सांगण्याच्या अगोदर हे कन्फ्युजिंग होणारे जे युद्ध अभ्यास आहे ते एकदा आपण काय करून घेऊयात? डिस्कस करून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला काय होईल? त्याची चांगली रिव्हिजन होणार. ठीक आहे. कोणते कोणते होते रे? शक्ती नावाचं कन्फ्युजिंगवालं सगळ्यात शक्ती होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणतं होतं? एक मित्र शक्ती होतं. पाठच करून घ्या, डबल तुम्हाला लेक्चर बघण्याची गरज पडणार नाही. हरिमाऊ शक्ती होतं. कोणतं होतं रे? हरिमाऊ शक्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणतं? एक गरुड शक्ती येऊन गेलं. आलं का लक्षात? असे काय आले? 4 महत्त्वाचे जे कन्फ्युजिंग वाले होते. आता हे 4 कोणते होते? मिलिटरी एक्झरसाइज होते. ठीक आहे. त्याच्याबद्दल बघूया. शक्ती नावाचं जे युद्ध अभ्यास झालं, झाले 4. आता लक्ष द्या. हे शक्ती नावाचं जे युद्ध अभ्यास होतं हे फ्रान्स दरम्यान, भारत आणि फ्रान्स दरम्यान पार पडले जाते. ठीक आहे. आणि मित्र शक्ती म्हटलं मी, आजूबाजूच्या सगळ्यात मित्रवान आणि शक्तिशाली देश कोणता आहे? आपला श्रीलंका नावाचा देश आहे. ठीक आहे सर. हरिमाऊ शक्ती नावाचा एक युद्ध अभ्यास होतो. कोणता रे? हरिमाऊ शक्ती नावाचा. ते कोणा दरम्यान पडलं? म आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मलेशिया.
त्याच्यानंतर गरुड शक्ती नावाचं बघा, गरुडमध्ये काय येते रे, ड येते. मग आपण काय लक्षात ठेवलं, इंडोनेशिया नावाचं युद्ध अभ्यास लक्षात ठेवलं. ठीक आहे. आणि हे सर्व युद्ध अभ्यास कोणते आहे, हे सर्व युद्ध अभ्यास आहे लष्कराचे. हे कोणते आहे, लष्कर, आर्मीवाले. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय सांगतोय याच्या रिलेटेड बघा, जसं हरिमाव शक्ती मलेशिया सोबत पार पडले जाते, तसंच एक उदार शक्ती आहे. कोणतं, उदार शक्ती. पण हा कोणता आहे रे, नौदल सराव आहे, जो की मलेशिया सोबतच पार पडते भारतासोबतचा. आणि गरुड शक्ती, आणि तुम्हाला काय सांगितलं, एक समुद्र शक्ती, हा सुद्धा इंडोनेशिया सोबत काय होतो रे, नौदल सराव पार पडतो. ठीक आहे. तर हे जे शक्तीवाले होते सगळ्यात मोस्ट कन्फ्युजिंग होते, हे लक्षात ठेवा. आणि काय करा, एकदा एखाद्या पेजवर लिहून ठेवा. हे जे आहे उदार शक्ती, हरिमाव शक्ती मिलिटरी एक्झरसाइजेस आहे, पण हा उदार शक्ती काय, मलेशिया सोबतचा भारतचा तो आहे नौदल सराव. गरुड शक्ती इंडोनेशिया, समुद्र शक्ती इंडोनेशिया. ठीक, आलं का लक्षात. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, हा डेटा लक्षात ठेवा. ओके. तर आता मी तुम्हाला ऑलमोस्ट जे महत्त्वाचे युद्ध अभ्यास होते ते सगळे तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहे. आता एक इन्फॉर्मेशन देतो, जर तुम्हाला अशाच पद्धतीचा सगळा डेटा कव्हर करून पाहिजे असेल तर तुम्हाला एक आपण काय केलेलं आहे, वार्षिकी नावाची ग्रीन बुकची जी वार्षिकी असते ते लॉन्च केलेलं आहे. 49 रुपयामध्ये 140 पेजचे, तिथे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. ॲपवर आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता, झेरॉक्स करू शकता. आणि तुम्हाला याबद्दल सांगितलंच आहे. ठीक आहे. तो 1100+1 लाईनर मोस्ट IMP आपण त्या कोर्समध्ये घेतलेला आहे. फायदा घ्या. लास्ट पिरियड आहे, 8-10 दिवसामध्ये तुमची सगळी रिव्हिजन होऊन जाणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, सर एखाद्या टॉपिक, कोणता टॉपिक जर तुम्हाला असं वाटत असेल की अवघड चाललेला आहे, त्याच्यातले 40-50 तुम्ही MCQs घ्या किंवा टेस्ट घ्या किंवा अजून काहीतरी तुम्हाला टॉपिक्स पाहिजे असेल. बघा, माझं इथं समापन झालेलं आहे. ऑलमोस्ट मी सगळे टॉपिक्स घेतलेले आहे. मला वाटत नाही की आता काही राहिलेलं आहे आपल्याला सांगायचं, आणि राहिलं सुरलं मी तुम्हाला ॲपमध्ये सांगून दिलेलं आहे, जे आपण यूट्यूबवर सांगू नाही शकत. ठीक आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून काय पाहिजे आहे, तर आपण काय करूया तशा पद्धतीचा यूट्यूब व्हिडिओ आणू शकतो. नाहीतर मग तुम्ही काय करा, रिव्हिजन करत राहा, तुमची रिकॉल मेमरी वाढवत राहा आणि पेपरला काय करा, चांगले मार्क्स मिळवा. एवढीच एक इच्छेसह मी काय करतो, आता तुमची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.